सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम व खंडोबा तालीम या संघांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांचा सामना झाला. पूर्वार्धात सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या, मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात यश आलं नाही. मध्यांतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात सामन्याच्या 45व्या मिनिटाला सम्राटनगरच्या अंशिल बागवान यांनी गोल करत सम्राटनगर संघास 1 गोलची आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 65व्या मिनिटाला सम्राटनगरच्या अभिषेक सिंग याने गोल करत सम्राटनगर संघाने 2-0 गोलची आघाडी घेतली. गोलची आघाडी कमी करण्यासाठी बालगोपालकडून आक्रमक खेळ झाला. सामन्याच्या 75व्या मिनिटाला बालगोपालच्या देवराज मंडलिक याने गोल करत 1 गोलची आघाडी कमी केली. सामन्याच्या 80व्या मिनिटाला बालगोपालच्या फेला याने गोल करत सामना 2-2 बरोबरीत आणला. सामना संपूर्ण वेळेत 2-2 बरोबरीत राहिल्याने पंचांनी सामना ट्राय ब्रेकरवर घेतला. ट्राय ब्रेकरवर बालगोपालकडून रोहित कुरणे, देवराज मंडलिक, मुस्तफा फरास, विश्वविजय घोरपडे, प्रणव गायकवाड यांनी अचूक गोल केले, तर सम्राटनगरकडून कर्णिक जाधव, सचिन सुतार, कुणाल माने, अंशिल बागवान यांनी अचूक गोल केले. लवप्रीत सिंग यांचा फटका वाया गेल्याने हा सामना बालगोपाल संघाने ट्राय ब्रेकरवर 5-4 गोलने सम्राटनगरचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. दरम्यान दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने वर्षा विश्वास तरुण मंडळाचा 7-0 गोलने दणदणीत पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. उद्या दुपारी 1:30 वाजता संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात, तर श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता सामना होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाज अत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.